जय भीम मित्रांनो. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड साहेब थोडेसे शांत झालेले दिसत आहेत. त्यांनी जाहीररित्या दिलगिरी व्यक्त केलेली आहे. माफी असंच काय मागितलेली नाही, पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांच्या शब्दासाठी. आणि ते त्यांच्या मतावरती ठाम आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आम्हाला मान्य नाही. ठीक आहे, तुम्ही जे बोलतायत ते बरोबर आहे, पण आपण पुस्तकच वाचलेलं नाहीत, आपल्याला काय कळणार आहे त्याच्यातलं. विषय एवढाच आहे की आपण जी छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केली किंवा अपमान केला, त्यांना यूज करून महिलांना अपशब्द वापरले, त्याच्यावरती काय आपण त्यावरती काहीच नाही बोलणार. माफी पण नाही, दिलगिरी मागून तुम्ही बाजूला होतात. हा जो काय बोलतो आपण त्याला, जी मुजोरी आहे ना, ही त्या पदाची जे जिंकून आलेले आहेत ना त्याचं आहे. त्यांनी ही माफी पण, आता जी दिलगिरी पण जी दिलेली आहे ना, ती दिली नसती. हे जर प्रकरण एवढं गाजलं नसतं ना, तर मी तुम्हाला 101% सांगतो की त्यांनी अजून त्यांना त्रास दिला असता. आता मला खरंच मी थँक्यू बोलतो रोहित पवार साहेबांना आणि बाकी सर्व लोकांनी ज्यांनी त्यांना तिथं जाऊन समक्ष त्यांची मदत केली, त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि पोलीस स्टेशनला जाऊन तिथं त्या गोष्टीची काळजी घेतली की संजय गायकवाड यांच्यावरती केस झाली पाहिजे. आता पोलिसांनी तसं त्यांना शब्दही दिलेला आहे. आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच की त्यांच्यावरती कारवाई होती की नाही. विषय एवढाच आहे की सामान्य माणसाला इथे न्याय मिळत नाही. तुमच्याकडे पॉवर असेल, तुमच्या मागे कोणतरी मोठा कोणी असेल, तरच तुमचं ऐकलं जाईल. आता यात पोलीस प्रशासन चुकीचं आहे का? तर मला असं वाटतं पूर्ण काही जबाबदारी पोलीस प्रशासनावर टाकणं चुकीचं आहे. त्यांना प्रेशर असतो मोठमोठ्या नेत्यांचा. मोठमोठे जे सर्व जागा घेऊन बसलेले आहेत, त्यांचा फोन आला की तेही काय करू शकत नाही, कारण की ते त्यांच्या ऑर्डरनुसार करतात. त्यामुळे पोलिसांनाही पूर्णपणे टार्गेट करणं चुकीचंच आहे, कारण की ते बिचारे आपलं कामच करतात. यामध्ये आपण जास्त चुकतो की आपण कोणाला तिकडे निवडून देतो आहे. एक आमदार जो बोलतो की या माणसाची जीभ हासाडा, मी तुम्हाला 11 लाख रुपये देतो. दुसऱ्या माणसाला बोलतो का मी तुला घरात घुसून मारेल, तुझे हातपाय तोडेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ज्या माणसासाठी ते सो कॉल्ड लढायला उभे राहिले, त्याच माणसाचं नाव घेऊन महिलेला अर्वाच्यवाची शिवेगाळी करतात. आणि मग तुम्ही त्या अशा लोकांकडून, अशा प्रतिनिधींकडून काय बघणार? ते काय करणार आहेत? अशी लोक निवडून गेल्यानंतर ते फक्त आणि फक्त अन्यायच करणार, फक्त आणि फक्त स्वतःचीच खिशे भरणार आणि गोरगरिबांना तिथे ते त्रास देणार. आता ही जर भाषा आमदार साहेबांची आहे, तर त्यांचे जे चेले चपाटे असतील त्यांच्या आजूबाजूला फिरणारे, त्यांना किती मुजोरी पण असेल, किती गुर्मी असेल या पदाची. आणि त्यांनी प्रशांत आंबे जे आहेत ते प्रकाशक आहेत, त्यांना काय भाषेत शिव्या दिल्या असतील याचं तर काय बोलायचंच नाही. ओव्हरऑल ही समाजाची परिस्थिती सांगते आता सध्या, की समाजामध्ये ही सामान्य माणसाचे जे हाल आहेत ते दाखवत आहेत. तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही अडाणी आहात, तुम्ही कोणी आहात. नेते मंडळी, त्यांचे जे हाताखालचे ते चाटुकार असतात, ते कुठे जाणार, त्यांची मनमानी करणार, त्यांच्या मनमानीनुसार वागणार आणि मी याचा माणूस आहे, मी त्याचा माणूस आहे म्हणून सुटणार. दुर्दैवी आहे, मी जे प्रकाशक आहेत त्यांचं अभिनंदन करतो. मी त्यांच्या हुशारीला दाद देतो का त्यांनी ते रेकॉर्ड केलं. जर ते रेकॉर्ड नसतं केलं तर आता हे आपल्या सगळ्यांना नसतं कळालं, आणि आपल्या सगळ्यांना नसतं कळालं तर लोकांनी, हजारो करोडो लोकांनी जो त्यांना पाठिंबा दिलेला आहे तो त्यांना नसता भेटला. आता ज्या पद्धतीने साहेबांची थोडीशी अवस्था झालेली आहेत, मला नाही असं वाटत की आता ते पुढे जाऊन काही बोलतील किंवा प्रकाशकाला पुन्हा काय
इजा करण्याचा प्रयत्नही करतील. मान्य आहे तुम्हाला पुस्तकातलं मत पटलं नाही, मान्य आहे की पुस्तकाचं शीर्षक तुम्हाला आवडलं नाही, मान्य आहे तुम्हाला या गोष्टीवरती विरोध आहे. अहो तुम्ही तिथं बसलेला आहे जिथं सर्व नियम बनतात, तुम्ही तिथं विरोध दर्शवा, तिथं तो विषय काढा. तुम्ही त्या माणसाला रात्री 12 वाजता फोन करून 40 शिव्या देता. एका न्यूज अँकरनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलले की मी स्वतःमधल्यात 38 ते 40 शिव्या आहेत, त्या 38 ते बोलले, आपण धरून 38-40च्या आसपास त्यांनी शिव्या दिल्यात. काय बोलायचं? हसण्याऐवजी दुसऱ्याचा काही माझ्याकडे दुसऱ्याचा विषय नाही राहते त्याच्यावरती. तुम्ही त्याच्या आया बहिणीहून त्याला शिव्या देतात आणि तुम्ही अशा जागी बसला जिथं गोरगरिबांसाठी, जनतेसाठी निर्णय घेतला जातात. तुम्ही काय त्याच्यात पार्टिसिपेट करत असाल हाच विचार मी करतो आहे. एनिवेज, आता सध्या प्रकरण चिघळल्यामुळे लोकांनी त्यांना धारेवर धरलेलं आहेत. सर्व स्तरांमधून त्यांच्यावर भडीमार झालेला आहे. सर्व लोक त्यांच्यावरती टीका करत आहेत आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता हे प्रकरण थोडंसं ते या पद्धतीत काही बोलणार नाहीत किंवा तसं काही करणार नाहीत, माझी अशी आशा आहे.